वन ठेवला तर अॅक्युरेसी वाढेल. येस और नो? हा, याच्यातच लोकांची 5-6 वर्ष जातात. सो रिटेल ट्रेडर साठी हा ट्रॅप आहे 1:1 घ्यायला. म्हणजे ते काय म्हणतात, मला 1:3 ला सर ले स्टॉप लॉस जातात, त्याच्याऐवजी मी काय करतो, टार्गेट कमी ठेवतो आणि त्यानं मी जास्त प्रॉफिटेबल येतात. असे लोक 90% वेळा प्रॉफिटेबल येतात आणि एका सगळे पैसे घालवतात. सो 1:1 च्या भानगडीत जायचं नाही. हा कोणी करावा ज्यानं मोह माया त्यागली दुनियादारी छोड दी. या लेवल पर्यंत आपण जर पोहोचलो असेल तरच जायचं. म्हणजे मला प्रॉफिट झालं तरी काही वाटत नाही, लॉस झाला तरी काही वाटत नाही. या लेवल पर्यंत आपण पोहोचलोय का? आणि आपली अॅक्युरेसी 70-80% वरती आहे. तर या भानगडीत जायचं नाही. जगातले सगळ्यात बेस्ट ट्रेडर ब्लॅक रॉकचे आहेत. ब्लॅक रॉक मध्ये पण जेवढे बेस्ट ट्रेडर आहेत ना, त्यांची अॅक्युरेसी 30% ते 60%. आता एक वर्ल्ड चॅम्पियनशिप झालं. वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पण जे टॉप 10 ट्रेडर आहेत ना, त्यांची अॅक्युरेसी 80-90% असेल. येस और नो? किती अॅक्युरेसी माहितीये का? 40 to 60% वर. आता हे सिनियर वर्ल्ड क्लास मधले आता जराशी मी चेक करायला लागलो, तिथं पण तेच रेशो येतोय. त्यामुळे अॅक्युरेसी इज नॉट अ गेम ऑफ ट्रेडिंग. हा गेम कशाचा आहे? रिस्क रिवॉर्ड. 1:2 पेक्षा कमी घेतला तर, आणि त्याच्यापेक्षा कमी वाले ट्रेड घ्यायचे नाहीत. प्रॉमिस? हा, पक्कावाला. प्रॉमिस तुटलं तर बोट तोडून द्यावं लागेल. देणार आहे का? हा, ओके. नाही तर मार्केट हात काढून घेते. ओके, क्लिअर आहे?